भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आकाशामध्ये उडती कशी उडती कशी पहा पाखरे, उडती कशी पहा पाखरे, ना फेरिता ना कापिता परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो दया. सुगंध पहा रंग पहा, रानामध्ये पुष्पती पहा, नाकातिथी ना कष्टकरी परमपिता सजवितो तया, परमपिता सजवितो दया. आकाशामध्ये उडती कशी कशी पहा पाखरे, उडती कशी पहा पाखरे, ना फेरिता ना कापिता परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो दया. पक्षी पहा फुले पहा, मोठी ही देवाची दया, मोठी देवाची दया. तुझ
तुझा माझा तुझा माझा परमपिता परमपिता सत्य प्रेम दाखवी हमा सत्य प्रेम दाखवी हमा आकाशामध्ये आकाशामध्ये उडती उडती कशी पहा पाखरे उडती कशी पहा पाखरे ना फेरिता ना फेरिता ना कापिता ना कपिता परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया ईश्वराची दया कीर्ती ताकतीच्या लागेना केवडा तो गणवाळू अंत काही लागेना देव बोले प्रेमे फाम ठाकी माझा वरीबा ठाकी माझा वरीबा. आज तुम्ही चोवीकडे एक गोष्ट पाहत असाल. ख्रिस्ती लोक आज सकाळपासून सर्व रोडमध्ये रस्त्यामध्ये ओसना ओसना हातामध्ये तालगोळ्याचा पत्ता आहे आणि आवाज देत आहे ओसना ओसना ईश्वर राजाचे ओसना असं का म्हणत आहे. 2000 साली पूर्वी येशू वधस्तंभावर केलेला आवश्यक होता, कारण सर्व मानव जातीचा पाप येशू प्रभू एकच वेळी मिटवणार होता. कारण येशू देव मानव बनून आला. मराठीमध्ये गाणं आहे ना, देव मानव झाला धरतीवर आला आमाद शिरला आमात शिरला. हो, देव मानव बनून आला आणि मानव बनून आला. मानवाच्या सर्व कष्ट पापाचे बोज सर्व काढून टाकण्यासाठी आपल्या अंगावर घेऊन काढण्यासाठी आला. पण येशू या जगामध्ये राहिला तेव्हा शास्त्रामध्ये त्याच्याबद्दल जे काय लिहिलं होतं सर्व पूर्ण झालं. 3.5 वर्षाच्या आत जगाच्या उत्पन्नापासून येशूबद्दल काय काय लिहिलं होतं सर्व येशूने पूर्ण केलं. त्यातली एक गोष्ट असं आहे, उत्पत्ती 49:10 आणि 11 मध्ये, जेनेसिस 49:10-11, उत्पत्ती 49 अध्याय 10 आणि 11 मध्ये, यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत, राजवेत्र म्हणजे राजाचा ते दंड राजदंड येईपर्यंत ते त्याच्याकडून जाणार नाही. राजदंड त्याच्या पायामधून टळणार नाही. राष्ट्रे त्याची आज्ञांगित होतील. आणि 11 वचनामध्ये तो आपले तरुण गाढव द्राक्ष लथेला आपल्या गाढवीच्या शिंगरू उत्तम द्राक्ष लथेला बांधून ठेवेल. तो आपले वस्त्र द्राक्ष रस असात, आपला पोशाख द्राक्षाच्या रक्तात धुईल. यहूदाच्या वंशामध्ये या शरीरामध्ये असताना येशू मसीह यहूदाच्या वंशामध्ये दाऊदाच्या कुटुंबामध्ये आला. म्हणून प्रकटीकरण 22:16 मध्ये, प्रकटीकरण 22:16, रेव्हलेशन 22:16 मध्ये, मी दाऊदाच्या येशूने आपल्या मी दाऊदाचा अंगूर आहे व त्याच्या संतान येईल, मी पाठच्या तेजस्वी तारा आहे. म्हणजे 6000 वर्ष पूर्वी देवाने सांगितलं की यहूदाच्या वंशामध्ये राजदंड असणार आणि तो आपल्या गाढवाला द्राक्ष लतेमधून बांधून घेतील. म्हणजे द्राक्षलता कोण आहे? येशू प्रभू आहे.
योहान 15:1 मध्ये, जॉन 15:1, योहान 15:1 मध्ये येशूने म्हटलं, मीच खरा द्राक्ष वेळ आहे आणि माझा बाप माळी आहे. तो यहूदाच्या वंशाच्या गाढव म्हणजे त्यांच्या वंशाला या द्राक्ष लतेबरोबर बांधून घेतील. तसंच घडलं. येशू जेव्हा आला जगामध्ये, एकदा येशूने म्हटलं, मार्कुस 11 अध्याय 2 आणि 3 मध्ये पाहत आहे. मार्कुस 11:2-3. येशूने म्हटलं, समोरच्या गावात जा. त्यात जाता तुम्हाला एक शिंगरू बांधलेले आढळेल. त्याच्यावर कोणी कधीच बसले नाही. ते सोडून आणा. आणि तुम्ही असे का करता? असे जर कोणी तुम्हाला विचारले तर असे सांगा की प्रभूला याची गरज आहे आणि तो लगेचच ते इकडे परत पाठवेल. 2 वचन वाचूया. एक शिंगरू, गाढवाचा मूल ते बनलेलं असणार. आता देवाची इच्छा काय आहे? आज शिंगरूला द्राक्षलता येशू ख्रिस्ताबरोबर जुडवायला पाहिजे. पण कुठंतरी बंधनामध्ये आहे. ते बांधलेलं तुम्हाला आढळेल, बांधलेल्या. हे गाढव आणखीन कोण नाही, हे शिंगरू आणखीन कोण नाही, तुम्ही आणि मी आहे. देवाची इच्छा काय आहे? येशू प्रभूला का जगामध्ये पाठवलं? मनुष्याने पाप केल्यामुळे मनुष्य आणि देव या दोघांमध्ये अंतर होते. पाप भिंतासारखा देवाच्या आणि आमच्या मध्ये येऊन राहिला. या भिंताला पाडायला पाहिजे आणि पुन्हा मनुष्याला देवाबद्दल जुडवायला पाहिजे. हे देवाचे उद्देश आहे, म्हणून येशू ख्रिस्ताला पाठवला. आता ही शिंगरू कोणीतरी कुठेतरी बांधून ठेवलेलं आहे. पण आतापर्यंत कोणाचा वाट पाहत आहे. आतापर्यंत या शिंगरूवर कोणी चढला नाही. येशू या ठिकाणी येणार. आतापर्यंत कोणी माझ्यावर चढले नाही, कोणी मला उपयोग केले नाही. कन्यासारखा मी आहे, कोणी मला स्पर्श केले नाही. पण माझा दुल्हा येशू ख्रिस्त येणार आहे. त्याचे वाट पाहत आहे. हो प्रिय बंधू बहिणीनो, आज तुम्ही त्या शिंगरूसारखं कोणीतरी आम्हाला बांधून ठेवले. कशामध्ये तर बांधून ठेवले. काही लोकांना पापाने बांधून ठेवले. पापापासून सुटकारा मिळू शकत नाही. योहान 8:34 मध्ये, जॉन 8:34, योहान 8:34 मध्ये येशूने म्हटलं, जे पाप करतो ना, मी तुम्हाला कधी सांग, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. पापाने तुम्हाला बांधून ठेवलेला आहे. या पापापासून कोणी तुम्हाला सोडू शकत नाही. पापाचे बंधन, बिमारीचे बंधन. लूका 13:16 मध्ये, लूक 13:16, लूका 13:16 मध्ये येशूने म्हटलं, ही तर अब्राहमची कन्या आहे. पहा, हिला सैतानाने 18 वर्ष बांधून ठेवले होते. शैतान बांधून ठेवले. हे 13 अध्याय 11 पासून 13 पर्यंत वाचताना, लूका 13 अध्याय 11 पासून वाचूया. येशू एकदा प्रार्थना भवनामध्ये आला आणि तिथं आला तर 18 वर्ष विकाराची आत्मा, चांगलं कळू दे, विकाराच्या आत्मा लागलेली एक स्त्री तिथे होती. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. 18 वर्ष विकाराच्या, कमजोरीच्या आत्मा. येशूने तिला पाहून बोलवले आणि म्हटले, भाई, तो आपल्या विकारापासून, कमजोरीपासून मुक्त झाले आहेत. मग 13 वचन, येशूने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाच्या महिमा ओरडू लागली. 18 वर्ष विकाराचा आत्मा हिला बांधून ठेवलेला आहे. 18 वर्ष खुबडी आहे. उभा राहू शकत नाही, कोणाला पाहू शकत नाही. लोकांपुढे यायला लाज वाटतो. लोक म्हणे, ए खुबडी आली, खुबडी आली. तिचा मान नेहमी वाकलेला आहे.
पण येशूने तिला बरं केलं. तिथले लोकं कुरकुर करायला लागले. "अहो, आज तर रविवारचा दिवस आहे. रविवारी सुट्टी असते. रविवारी असं काम रविवारी आमचे डॉक्टर पण सुट्टी घेतात. येशूला सुट्टी घ्यायला काय झालं? अहो, उद्या बरं करायचं ना. आज कशाला केलं? येशूवर काय तर दोष लावायला पाहिजे. कोणी एक डॉक्टर रविवारी आला तर, "अरे, रविवारी डॉक्टर आले, कसं येणार?" तसं म्हणत होते. पण तेव्हा येशू म्हणतो, "हिला 18 वर्षांनी शैतानाने बांधून ठेवलेलं आहे. हिला, या विकाराच्या आत्माने हिला बांधून ठेवलेलं आहे. तिला मी सोडवायचं नाही का?" आज प्रिय बंधू-भगिनींनो, मनुष्याला कळत नाही. आपल्याला पापामध्ये, विकारामध्ये शैतानी आत्माने बांधून ठेवलेलं आहे. पण तुम्हाला कुठं बांधायला पाहिजे? कुठं जोडायला पाहिजे? दाखलता येशू बरोबर तुम्ही जोडायला पाहिजे. म्हणून येशू शिष्यांना पाठवलं, म्हटला त्याला सोडू नये, ते बांधलेलं आहे. कोणी तर बांधलेलं आहे, पण मला पाहिजे. कोणी विचारलं, "हो, कशाला बांधलेलं शिंगरूला का तुम्ही खोलता?" असं विचारलं तर म्हणा, "हे येशूला पाहिजे." येशू, माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, तुम्हाला इतकं वर्ष पापाने बांधून ठेवलं असेल, शैतानाने बांधून ठेवलं असेल, काही विकाराचा आत्मा तुम्हाला विकारामध्ये, कमजोरीमध्ये बांधून ठेवले असेल, मग तुम्ही त्या बंधनामध्ये राहणे देवाची इच्छा नाही आहे. त्या बंधनात तुम्ही मुक्त पाहावा आणि येशूबरोबर जुळून घ्यावा. हालेलुया! देवाचं किती चांगलं आहे बघा. मी दाखलता आहे. माझ्याबरोबर जुळून घ्या. योहान 15:5 मध्ये येशूने म्हटलं, जॉन 15:5, योहान 15:5 मध्ये, "मीच वेळ आहे, दाखलता आहे. तुम्ही फाटे आहेत, फांदी आहेत. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो, तो पुष्कळ फळ देतो. कारण माझ्या वाचून वेगळ्या असल्यास तुम्हाला काही करता येत नाही." येशूपासून तुम्ही लांब राहिलं, येशूपासून वेगळं राहिलं, तर तुम्हाला काही करता येत नाही. येशूने आम्हाला बनवलेलं आहे. कारण सर्व जगाची सृष्टी येशू ख्रिस्ताशिवाय बनलेलं नाहीये. योहान 1:3 म्हणते, जॉन 1:3, योहान 1:3 म्हणते, सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. येशू ख्रिस्ताचं वाचून झाले नाही. येशू देवाचं वचन आहे. येशू देवाचं स्वरूप आहे. देवाचं लेकरं आहे. त्यांनीच या जगाच्या सृष्टीपासून देवाबरोबर आहे वचन म्हणून. त्याच्याशिवाय काय करू शकत नाही. पण पौलुस काय म्हणतो? फिलिपिकरांस पत्र 4:13, फिलिपियन्स 4:13, फिलिपियन्स 4:13 मध्ये लिहिलेलं आहे, मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काय करण्यास शक्तिमान आहे. येशूला सोडून मला काय करता येत नाही. पण येशू माझ्याबरोबर राहिला, येशू मला साथ दिला तर मी सर्व काय करण्यास शक्तिशाली आहे. तुम्ही सर्व काय करू शकता. आज प्रिय बंधूंनो, या होसाना होसाना घात आहे का? या येशू बरोबर जुळून घ्या. कारण जगामध्ये येऊन प्रत्येक मानवाच्या पाप आपल्या शरीरामध्ये घेऊन प्रत्येक मानवासाठी मरण पावलेला एकच प्रभू आहे, येशू ख्रिस्त आहे. तुमच्या आमच्या पाप आपल्या स्वदेहामध्ये घेतला आणि वधस्तंभावर खिळून टाकला आणि वधस्तंभावर येशू विजय पावला. फक्त त्यांनी नाही, तो मारले गेला आणि येशूला जमिनीमध्ये गाडले. सगळे मोठे-मोठे देव म्हणणारे सगळे आले, चांगलं काम केले, गेले. पण येशू आले, मेले, गेले असं नाहीये. बायबल काय म्हणते? तिसरा दिवस येशू जिवंत उठला आणि आज पण जिवंत आहे. प्रकटीकरण 1:18 मध्ये, रेव्हलेशन 1:18, प्रकटीकरण 1:18, येशू म्हणतो, मी मेलो होतो तर तरी पहा, मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहे. आज येशूला सोडून मरण कोणाला येणार नाही. कारण मरणावर अधिकार येशूने प्राप्त केलेला आहे. या जगामध्ये मरणाला जिंकून स्वतःहून जिवंत उठलेले एक परमेश्वर आहे, येशू ख्रिस्त आहे. त्याला मरणावर विजय भेटले,
शैतानावर विजय भेटले, पापावर विजय भेटले, या जगावर विजय भेटले. येशूने म्हटलं योहान 16:33 मध्ये, जॉन 16:33, योहान 16:33, माझ्या ठायी तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. जग तुमच्या बरोबर लढत आहे, जग तुम्हाला फसवत आहे, पण येशूने म्हटलं घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे ना. मी जगाला जिंकले आहे. तुम्हाला शिकवणारा मास्तर किंवा मास्तरीन ते परीक्षा लिहून पास झालेले आहेत, म्हणून तुम्ही लिहिणाऱ्या परीक्षामध्ये पास करण्यासाठी तुम्हाला चांगलं शिकवतात. कारण ती परीक्षामध्ये पास न झालेल्या कुठलाही विद्यार्थी मास्तर बनू शकत नाही. तो स्वतः परीक्षा लिहून सगळ्या विषयामध्ये चांगला मार्क मिळवला पाहिजे, तेव्हा त्यांना टीचर ट्रेनिंगमध्ये जागा मिळते. ते टीचर बनतात, मास्तर बनतात. तसे येशू ख्रिस्त जगाला जिंकला, शैतानाला जिंकला, पापाला जिंकला, श्रापाला जिंकला, रोगाला जिंकला, सर्व तो जिंकून घेतलेला आहे. म्हणून तो आमच्याबरोबर असला तर, आम्हाला मार्गदर्शन केलं तर आम्ही सर्व गोष्टी जिंकणार, सर्व गोष्टी करू शकता. तर आज तुम्हाला देवबापा तेच म्हणतो, जिथकडे तुम्ही बनलेले आहेत तिथून मी सोडवायला तयार आहे, तुम्ही यायला तयार आहे का? आज येशूकडं म्हणा, येशू प्रभू, माझ्या पापासाठी वधस्तंभ तू एकटाच मेला आहे, आणखीन कोणी नाही. माझ्या पापाला वधस्तंभावर मिटून टाकलेलं आहे. तो वाहिलेल्या रक्ताने मला पापापासून शुद्धीकरण भेटते आणि पापापासून मुक्ती भेटते, असा विश्वास करा. आज देवबापा तुम्हाला तुमच्या बंधनातून सोडवून आपल्याबरोबर जुळून घेणार. येशूबरोबर ह्या, तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या शैतानचा काही बंध तुमच्यावर असणार नाही. सर्व बंधनातून येशू मोकळं करतो. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, आज ओसाना ओसाना म्हणून तालगोळच्या पत्ते घेऊन लोक इकडे तिकडे फिरत आहे. ओसाना म्हणजे तारणारा प्रभू, ओसाना म्हणजे सुटकार देणारा प्रभू, ओसाना म्हणजे विजय देणारा प्रभू, ओसाना म्हणजे रोगापासून मुक्त करणारा, बरं करणारा परमेश्वर. हो, आज सर्वजण मिळून आम्ही सांगतो, ओसन्ना ओसन्ना, दाऊदाच्या पुत्राला ओसन्ना. हो प्रभू, ज्या शिंगरू मला पाहिजे ते माझा आहे म्हणून शिंगला सोडून आणायला सांगितलं, सर्व बंधनातून त्याला मोकळं केला आणि तुझ्या बरोबर घेतला. तू त्याला त्याच्यावर बसून सवार करू लागला. तसं आज प्रभू येशू, मला पापापासून, रोगापासून, शैतानाच्या बंधनापासून सोडव, मी तुझ्या होणार आहे, असं जे कोणी आपल्या जीवनाला तुझ्या हातामध्ये सोपत आहे, त्यांना स्वीकारून घे प्रभू. तुझ्या पवित्र रक्ताने त्यांचं सर्व पाप धुवून टाक प्रभू, आणि तुझ्या सामर्थ्याने त्यांच्या सर्व रोग भरवू दे प्रभू राजा. त्यांच्या जीवनामध्ये जे काय आवश्यकता आहे, तुम्ही म्हटलं ना, माझ्या नावाने जे काय तुम्ही मागाल मी ते करेल म्हटलं. तुझ्या नावाने मागित आहे, सर्व त्यांच्या गरजा पूर्ण कर, सर्व आशीर्वादाने भर प्रभू. आणि आज येशू बरोबर जुळून राहायला पाहिजे. दररोज सकाळी प्रार्थना, बायबल वाचन करायला पाहिजे, तुझ्याबरोबर जुळून राहायला त्यांना मदत कर प्रभू. म्हणजे एक दिवस तू येणार आहे स्वर्गातून या पृथ्वीमध्ये, तेव्हा तुझ्याबरोबर मनाने जुडलेला प्रत्येकांना तो आपल्याबरोबर स्वर्गामध्ये घेऊन जाशील प्रभू. त्या दिवसासाठी आम्हाला तयार ठेव. आज पण प्रत्येकांना आशीर्वाद कर, येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. आमच्या प्रिय बंधू बहिणीनो, दर दिवस सकाळी पहाटे तुम्हाला एक कार्यक्रम प्रसार होत आहे 2-2.5 मिनिटांचा. बेतेल मुंबई लाईव्हमध्ये टाका, सर्वे सरा संगे सकाळ. हा कार्यक्रम तुम्ही पहा. तुम्हाला बरं वाटलं तर इतरांना पण शेअर करा. म्हणजे दर दिवस सकाळ सकाळ तुम्हाला देवाचा मन्ना म्हणजे स्वर्गातील भोजन तुम्हाला भेटते. ते तुम्हाला धीर देणार, धाडस देणार, ताकद देणार. आमेन. गॉड ब्लेस यू. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता पुन्हा भेटूया. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 9323
424695.